सातारा शाखा कर्जत. मी गेल्या 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी दिघी गाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे आमच्या आजी शेषाबाई थोरात यांना वेट लॉससाठी ग्रीन सिप ॲलोलाइट आणि मेंदोलाइट टॅब हा कोर्स दिला होता. आजीने 1 महिन्याचा कोर्स पूर्णपणे केलेला आहे. त्याच्यानंतर आजीला मी 2ऱ्या महिन्याचा कोर्स तोच दिला, ग्रीन सिप ॲलोलाइट आणि मेंदोलाइट टॅब. आजीचं सुरुवातीचं वजन होतं 108 किलो आणि आत्ताचं वजन आहे 84 किलो. आजीला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. म्हणजे 2 महिन्यात एकंदरीत आजीचं 16 किलो वजन कमी झालेलं आहे. आता आजीच्या तोंडाने सांगतात की फरक कसा पडलेला आहे ते. आजी सांगा. मला असा फरक पडला म्हणजे मी व्यवस्थित औषध घेतलं आणि व्यवस्थित घेऊन त्याचा मी कंटाळा अजिबात केलेला नाही. औषध म्हणजे औषधच घेतलं. ते काय करतात डॉक्टर लोक कुठली पण येतात आणि आम्ही औषध देतो आणि औषध घेतात आणि औषध घेऊन की आता एक टायमाला घेतलं दुसऱ्या टायमाला घ्यायचंच नाही. काय त्याचा फरक नाही आणि काय ऐकायचं त्यांचं असं म्हणायचं नाही. आपलं आपणच बुद्धीने काम करायचं आणि आपली बुद्धी आपण चालवायची. कारण आपलं शरीर आहे, आपलं जीवन आहे. आपल्या जीवनासाठी आपण काळजी घ्यायची. हा, आपल्या जीवनासाठी आपण काळजी घ्यायची. ती काय खोटं मानायचं नाही आणि खोटं काय धरायचं नाही. खरंच धरून चालायचं तर आपल्याला फरक पडणार. बरं आजी, खोटं जर मानलं तर फरक. हे पावडर होती आजी, आपण ही पावडर कशी घेतात तुम्ही? पाण्यात घ्यायची. कशा पाण्यात? कसं म्हणजे ह्याचं काय बनवायचे तुम्ही? चहा बनवायचा सकाळी संध्याकाळी 2 टाइम. हो. आणि त्याच्यानंतर हे पातळ औषध आहे हे कसं घेत होतात तुम्ही? त्याला पण गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यात ते जेवढं मिली सांगितलंय तेवढं मिली वतायचं आणि ती प्यायचं. रात्री का सकाळी? रात्री सकाळी. बर. आणि हे गोळी सकाळी एक आणि संध्याकाळी एक. बर. आणि आता तुमच्या पोटाला वगैरे कसा फरक पडलाय? बिंदास सांगा आजी, काही प्रॉब्लेम नाही. फरक पडलाय मला पोटाला. म्हणजे माझं पोट जे होतं ती पोट माझं असं बसल्यावर मांडीवर लोळायचं. तर आता माझं पोट चिटाकलंय. हा, चिटाकलंय पोट. बर. थँक्यू आजी.